हा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, याच बाजरी कालावं लागते बरं का खतमध्ये. म्हणजे आपल्याला माहिती आहे आता 1 एकराला समजा 40 किलो किंवा 50 किलो खत लागतं. मग त्या हिशोबानं बाजरी कालवून घ्यायची आणि पूर्ण 9 फण नाही पेरायचे, म्हणजे 3च फण घ्यायचे. एका हारीत 3 फण. हे बघा ह्या कंपनीची ADV 96 म्हणजे ही नवीन कंपनी आली आता. त्यांनी म्हणजे या शेतकऱ्याला फ्रीमध्ये दिले ॲरोटेस म्हणून. हे बघा कसं हसू लागलं. तर अशा म्हणजे असं कालवून घ्यायची तिला पहिले. आणि आता समजा आपल्याला पट्टा पद्धत पण पेरते ती. ते आपल्या मनावर असतं कसं पेरायचं आहे. आता एक हिसाब लावून घ्यायचा का समजा 40 किलोमध्ये एक फणाची वाटर किती येईल, मग तितकंच कालवायची. आता समजा 40 किलोमध्ये समजा 10 फणाची वाटर 4-4 किलो येईल. तर मग आपल्याला किती फण ठेवायचे? 4 फण. मग 4 फण ठेवायचे म्हणजे 4-4-4-8 म्हणजे 16 किलो खतात इतकी बाजरी कालवून घ्यायची. हे बघा, हे म्हणजे असे खायचे त्याला याच्यामध्ये टाकून पेरून द्यायची. 3 तास पेरणे आम्हाला. अशा प्रकारे पेरतो आम्ही बाजरी. हे बघू शकता तुम्ही. आता आणते ते काढून लगेच टाकून दिले का म्हणजे आऱ्यावर सगळं पडतं. 3 तास उगतं त्याच्यात. चला तर मित्रांनो, मग सबस्क्राईब करा बरं का आपल्या चॅनलला. हे बघा असं एकच खाच्यात टाकायचे ते. हे भरून घेतलं म्हणजे हे भरल्यावर 1 एकर वावर काढतं ते. मग आपल्याला इथं अर्धाच एकर पेरायचं आहे, पलीकडे 1.5 एकर पेरायचं होतं. मग यांचं अर्धा एकर पेरायचं, अर्धे भरायचे त्यांना. हे अर्धं भरलं का समजा हे 2 सोडून परत त्याच्यामध्ये म्हणजे 3च तास घ्यायचे आपल्याला. त्या कारणामुळे असं करावं लागतं ते. चला तर मित्रांनो, देतो पेरून यांचं. 1.5 एकर पेरायला जायचं तिकडं. बाय मग.